ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे हे 36वे प्रवचन पुष्प आहे। ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। मागील 35व्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू केले आहे। मागील 35व्या प्रवचन पुष्पात आपण कर्मयोगाचा सारांश, कर्मयोगाची महती समजून घेतली। आजच्या 36व्या प्रवचन पुष्पात कर्मयोगाच्या सुरुवातीच्याच भागात अर्जुन भगवान श्रीकृष्णांना कोणता सात्विक बुद्धिमान प्रश्न विचारतो आणि गुरु शिष्याचे नाते किती पवित्र असते हे आपण आजच्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत। प्रत्येक प्रवचन पुष्पाच्या शेवटी त्या प्रवचन पुष्पामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणती सूचना केली आहे हेही आपण समजून घेत आहोत। त्याचप्रमाणे आजही ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी कोणता संदेश, कोणती सूचना आजच्या अर्जुनासाठी आहे तेही आपण समजून घेऊया। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी, गुरु श्रीकृष्णांनी अर्जुनाला काही काळापूर्वीपर्यंत आत्म्याचे वर्णन केले, आत्म्याचे गुण समजावून सांगितले। आत्माच सत्य आहे, नित्य आहे। ह्या शरीरामध्ये, मनुष्य शरीरामध्ये असणारा आत्माच कसा सत्य आहे ह्याचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी सांख्य योगामध्ये केले। त्याचे श्रवण अर्जुनाने लक्षपूर्वक केले। तरी सुद्धा अर्जुन थोडा गोंधळलेला दिसतो आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांना, गुरु श्रीकृष्णांना सात्विक बुद्धिमान प्रश्न विचारण्यास सुरुवात करतो। त्याच्या ज्ञानाची भूक आणखी वाढते। अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, भगवंता, तुम्ही जे आत्म्याचे वर्णन करत आहात, आत्म्याची महती, त्याचे सत्य, तो कसा नित्य आहे हे तुम्ही समजावून सांगितले,
आणि ह्या ज्ञानाचे मी लक्षपूर्वक श्रवणही केले, करत आहे भगवंता. परंतु भगवंता, तुम्ही मला सांगत आहात की आत्माच सत्य आहे, नित्य आहे. तर मग मी कर्म का करू भगवंता? जर हे शरीर असत्य आहे, अनित्य आहे, तर मी कर्म का करावे भगवंता? मी युद्ध का करू देवा? असा सात्विक बुद्धिमान प्रश्न विचारतो. आणि त्यानंतर आणखी काही उपप्रश्न अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारत आहे. अर्जुन म्हणतो, भगवंता, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही मला या युद्धामध्ये ढकलत आहात? ही हिंसक कृत्य करण्यासाठी तुम्ही मला सल्ला देत आहात, हे तुम्हाला वाटत नाही का भगवंता? भगवंता, तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही मला ही हिंसा करण्यापासून थांबवले पाहिजे, रोखले पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही का भगवंता? अहो, तुमच्या सारख्या ज्ञानाचा, विवेकाचा पर्वत जर असा सल्ला देत असेल, तर माझ्यासारख्या अडाणी अज्ञानी माणसाने काय करावे भगवंता? मी विवेक कमी होण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहे, असे तुम्हाला वाटत नाही का भगवंता? मला तरी असाच निष्कर्ष काढावा वाटतोय भगवंता. तुम्ही दोन टोकाबद्दल सल्ला देत आहात, असे तुम्हाला वाटत नाही का भगवंता? अहो, वैद्य कधी औषधही देतो आणि त्या आजारावर पथ्य पाळू सुद्धा नको, असा कधी सल्ला वैद्य देतो का भगवंता? अहो, तुम्ही माझ्या जीवनाचे परम वैद्य आहात भगवंता. मी आधीच गोंधळलेला, अस्वस्थ, अस्थिर आहे भगवंता. मी निराश झालोय. कृपया मला सोप्या आणि साध्या शब्दात मार्गदर्शन करा भगवंता. तुमच्या विवेकाची, ज्ञानाची उंची अविश्वसनीय, अतुलनीय आहे भगवंता. पण तुम्ही सांगितलेले सर्व ज्ञान मी समजून घेण्यास सक्षम आहे की नाही, ह्याची मला चिंता वाटत आहे. हा मला प्रश्न पडलाय भगवंता. त्यामुळे तुम्ही निर्णायक शब्दामध्ये, सोप्या भाषेमध्ये मला मी माझे कर्म का करावे हे विस्तृतपणे समजून सांगा भगवंता. अशा प्रकारची कळवळून विनंती, विनवणी शिष्य अर्जुन, भक्त अर्जुन त्याच्या भगवंताला, त्याच्या गुरुला, भगवान श्रीकृष्णांना करत आहे. हा प्रसंग कुरुक्षेत्राच्या रणांगणावर घडतो आणि अर्जुन त्याच्या भगवंताला, त्याच्या गुरुला संपूर्ण शरण जातो. या प्रसंगाचे संत ज्ञानेश्वर माऊली सुंदर उदाहरण, उपमा, दृष्टांत देऊन वर्णन करतात. माऊली म्हणतात, जसे एखादे तान्हे बाळ जेव्हा त्याला त्याच्या आईचं दूध हवं असतं, तर तो वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही, त्याची भूक फक्त पाहतो आणि आईजवळ जातो आणि आईचे दूध सेवन करण्यास सुरुवात करतो. त्याचप्रमाणे अर्जुन नावाचा बाळ, ज्याला ज्ञानाची भूक लागलेली आहे, तो श्रीकृष्ण रूपी आईच्या जवळ, माऊलीच्या जवळ जातो आणि विनवणी करतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर विनवणी करतो की भगवंता, गुरु, मला ज्ञानाची भूक लागलेली आहे, मी कर्म का करावे याचे मला सोप्या शब्दात मार्गदर्शन करा. ही विनवणी शिष्य अर्जुन, भक्त अर्जुन त्याच्या भगवंताला, गुरुला, भगवान श्रीकृष्णांना करत आहे. असे संत ज्ञानेश्वर माऊली मधुरपणे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. अशा ह्या
गुरु शिष्याचे नाते, अर्जुन रूपी शिष्य, श्रीकृष्ण रूपी गुरु आणि प्रत्येक गुरु शिष्याचे नाते कसे पवित्र असते याचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ह्याप्रमाणे करत आहेत. गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचे वर्णन माऊली विविध दृष्टांत देऊन करतात. माऊली म्हणतात, अर्जुन म्हणजे आपल्या गुरुवर अतुलनीय प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याची अभिव्यक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा, विवेकाचा महासागर आहेत. तर तहानलेला प्रत्येक अज्ञानी शिष्य म्हणजे अर्जुन आहे. मग त्या अर्जुनाने त्याच्या अज्ञानाची तहान का भागवू नये हो? माऊली म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणजे कामधेनू नावाची पवित्र गाय आहे आणि त्याचे वासरू म्हणजे अर्जुन आहे. मग ह्या वासराने, ह्या अर्जुनाने त्याची भूक, अज्ञानाची भूक का भागवू नये हो? भगवान श्रीकृष्ण म्हणजे या सृष्टीचे परम वैद्य आहेत, महावैद्य आहेत आणि त्यांच्या समोर उभा असलेला रुग्ण म्हणजे अर्जुन आहे. तर अर्जुनाने निरोगी राहण्याचा प्रयत्न का करू नये हो? अर्जुन म्हणतो, भगवंता, मी आधीच्या जन्मामध्ये, भूतकाळामध्ये खूप मोठी तपश्चर्या केली असेल की काय, म्हणून तुम्ही माझ्या समोर गुरु रूपाने उभे आहात भगवंता. अनेक जन्मापासून तुम्ही माझे गुरु होण्यासाठी मी पूजा करत होतो भगवंता. आणि पहा भगवंता, तुम्ही माझ्या समोर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु म्हणून, माझे सारथी म्हणून, माझा भगवंत म्हणून, माझे मित्र म्हणून उभे आहात भगवंता. मग मी माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर का शोधू नये भगवंता? अहो, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात, गुरु आहात. तुम्ही माझे सर्वस्व आहात हो भगवान श्रीकृष्णा. भूतकाळात केलेल्या सत्कर्माचा परिणाम की काय, म्हणून कुरुक्षेत्राच्या रणांगणावर देखील तुम्ही माझ्या सोबत आहात, माझा आत्मविश्वास वाढवत आहात, मला प्रोत्साहन देत आहात भगवंता. ह्याच जन्मात माझ्या सर्व इच्छा, ज्ञानाची भूक पूर्ण का करू नये भगवंता? भगवंता, तुम्ही मला मार्गदर्शन करा की मी कर्म का करावे, माझे आचरण कसे ठेवावे, मी सदाचार कसा करावा, का करावा, माझी वागणूक कशी असावी, ह्या सर्वांचे मार्गदर्शन तुम्हीच करू शकता भगवंता. तुम्हीच मला कर्म का करावे ह्याचेही मार्गदर्शन करा भगवंता. अशा प्रकारची कळवळून विनवणी शिष्य अर्जुन त्याच्या गुरूंच्या चरणांवर करतो आणि आपल्या गुरूंना कुरुक्षेत्राच्या रणांगणावरच संपूर्ण शरण जातो, दंडवत घालतो, साष्टांग नमस्कार करतो. अशा प्रकारचे वर्णन ह्या प्रसंगाचे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करतात. हा आजचा प्रसंग पाहून भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला हा संदेश देत आहेत की प्रत्येक शिष्याने आपल्या गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवावा, त्यांना संपूर्ण शरण जावे आणि विनवणी करावी की तुम्हीच मला मार्गदर्शन करा.
आणि अशी विनवणी केल्यानंतर आपले गुरु आपल्यावर संपूर्ण कृपा केल्याशिवाय राहत नाही. हाच संदेश, हाच उपदेश भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पाच्या अध्ययन रूपी श्रवणातून आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोगाचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 37व्या भागात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान मार्ग व कर्म मार्ग ह्यापैकी काय निवडावे याचे विस्तृत वर्णन करणार आहेत. आणि त्यानंतर आत्मसमाधानाची स्थिती कोणती असते ह्याचेही अर्जुनाला श्रवण घडवून आणणार आहेत. तेही आपण शांत व स्थिर चित्ताने समजून घेऊन त्याचेही श्रवण करूयात. आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.